दैनंदिन जीवनात वाचन महत्त्वाचे असून वाचनाने माणूस समृद्ध व प्रगल्भ होतो, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक डॉक्टर जी.व्ही. गर्जे यांनी केले. शासकीय विभागीय ग्रंथालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत संदर्भ ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन गर्जे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभात सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, तांत्रिक सहाय्यक दिक्रू गवळी, दिलीप गवळी, नजराणा शेख, बापू शिवदे, किरण चौधरी, तुषार पाटलेरे, सुखदेव मोरे यांच्यासह कार्यालयीन सहकारी उपस्थित होते. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून दैनंदिन कामातून आपणही सर्वांनी किमान अर्धा तास वेळ हा काढून वाचन करावे, असे आवाहन डॉक्टर गर्जे यांनी केले. शासकीय विभागीय ग्रंथालय नाशिक यांनी ग्रंथालयाकडून वाचक वाढवा अभियान राबवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबत उपस्थित मान्यवरांना अवगत केले. ग्रंथालयाकडून नेहमीच वाचकांना ग्रंथालयाची व वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने थोर राष्ट्रपुरुषांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाची माहिती होण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय युवक दिन, मराठी भाषा संवर्धन, पंधरवाडा, मराठी भाषा गौरव दिन, राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह, वाचन प्रेरणा दिन असे विविध उपक्रमांचे औचित्य साधून वाचनाचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी येवले यांनी प्रास्ताविकामध्ये विशद केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच मान्यवरांना ग्रंथभेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.